नमस्कार. आता बघा, आपल्यापैकी बरेच जण आहेत जे कंपनीने दिलेल्या हेल्थ इन्शुरन्सवर पूर्णपणे अवलंबून असतात, नाही का? पण तो खरंच आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या गरजेसाठी पुरेसा आहे का? चला, यामागचं नेमकं सत्य काय आहे ते आज एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. आणि हाच तर खरा प्रश्न आहे. म्हणजे कंपनी कव्हर देतीये म्हणजे आपण आणि आपलं कुटुंब एकदम सुरक्षित आहोत असं आपल्याला वाटतं. पण खरंच परिस्थिती तशी आहे का? की आपण एका मोठ्या गैरसमजात जगतोय? हो, हा विचार आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी येतोच. कंपनी प्रीमियम भरतीये, मग आपण स्वतःच्या खिशातून पैसे का खर्च करायचे? बरोबर ना? पण हाच विचार किती धोकादायक ठरू शकतो, हे आज आपण 4 महत्वाच्या कारणांसोबत पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया पहिल्या आणि सर्वात सामान्य धोक्याबद्दल. कंपनीच्या पॉलिसीमध्ये आहे ना, अशा काही छुपे नियम आणि मर्यादा असतात ज्या आपल्या लक्षात सुद्धा येत नाहीत आणि त्या ऐनवेळी आपल्यासाठी एक मोठी आर्थिक अडचण निर्माण करू शकतात. अनेक कंपन्यांच्या पॉलिसीमध्ये विम्याची रक्कम, म्हणजे ज्याला आपण सम इन्शॉर्ड म्हणतो, ती फक्त 2 ते 3 लाख रुपये असते. आता जरा विचार करा, आजच्या महागाईच्या काळात, विशेषतः मोठ्या शहरांमध्ये, एखाद्या गंभीर आजारासाठी किंवा ऑपरेशनसाठी ही रक्कम पुरेशी आहे का? अजिबात नाही. आणि होतं काय माहितीये? एकतर विम्याची रक्कम कमी असते. अनेकदा पॉलिसीमध्ये आईवडिलांचा समावेश नसतो. हॉस्पिटलच्या रूमच्या भाड्यावर एक लिमिट असते किंवा आपल्याला स्वतःच्या खिशातून बिलाचा काही भाग भरावा लागतो, ज्याला को पेमेंट म्हणतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कधी कळतात? जेव्हा आपण हॉस्पिटलमध्ये असतो आणि तेव्हा आपल्या हातात काहीच उरलेलं नसतं. आता बोलूया दुसऱ्या मोठ्या धोक्याबद्दल, जो अनेक जण पूर्णपणे दुर्लक्षित करतात. तो म्हणजे नोकरी बदलताना येणारा विमामुक्त काळ. म्हणजे असा काळ जिथे आपल्याकडे कोणतंच आरोग्य कवच नसतं. ही टाईमलाईन जरा नीट बघा. आपण राजीनामा देतो आणि जुनी पॉलिसी संपते. नवीन कंपनी जॉईन करेपर्यंत मध्ये काही आठवड्यांचा किंवा महिन्यांचा काळ जातो, जिथे आपण पूर्णपणे असुरक्षित असतो. आणि दुर्दैवाने याच काळात जर एखादी मेडिकल इमर्जन्सी आली, तर आपल्या आयुष्यभराची बचत एका क्षणात संपू शकते. आणि आजच्या अनिश्चित काळात तर विचारूच नका. जिथे ले ऑफ आणि ऑटोमेशनमुळे नोकरीची काही शाश्वती नाही, तिथे ही धोक्याची घंटा कधीही वाजू शकते. अशावेळी नवीन नोकरी मिळेपर्यंत संपूर्ण कुटुंब विमा संरक्षणाशिवाय राहतं. हा धोका आपल्याला परवडणारा नाही. आता वळूया तिसऱ्या आणि कदाचित सर्वात महत्त्वाच्या कारणाकडे. योग्य वेळी स्वतःची पॉलिसी न घेणं हे आपल्या आरोग्यासोबत आणि पैशांसोबत खेळलेला एक धोकादायक जुगार कसा ठरू शकतो ते आता पाहूया. आपल्याला अनेकदा असं वाटतं की ठीक आहे, आता तर कंपनीची पॉलिसी आहेच की, निवृत्त झाल्यावर घेऊ स्वतःची. पण विमा कंपन्या खरंच आपल्याला तेव्हा पॉलिसी देतील का, जेव्हा आपल्याला तिची सर्वात जास्त गरज असेल? आणि हेच एक कटू सत्य आहे. एकदा का मधुमेह, रक्तदाब किंवा त्यापेक्षा गंभीर आजाराचं निदान झालं की जवळपास कोणतीही विमा कंपनी नवीन पॉलिसी द्यायला सरळ नकार देते. निरोगी असताना विमा घेण्याची संधी एकदा गेली की ती परत येत नाही. म्हणून हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. उद्या काय होईल याची खात्री आहे का? आजार कधीही दारावर टकटक करू शकतो. म्हणूनच निरोगी असतानाच स्वतःची पॉलिसी घेणं हीच खरी हुशारी आहे. योग्य वेळ नंतर नाही, तर आत्ता आहे. आणि आता चौथं कारण, जे आपल्या आरोग्य इतकंच आपल्या आर्थिक भविष्यासाठी महत्वाचं आहे. लक्षात घ्या, हेल्थ इन्शुरन्स फक्त हॉस्पिटलची बिलं भरत नाही, तर तो आपल्या आयुष्यभराच्या गुंतवणुकीचं रक्षण करतो. फक्त कल्पना करा, एखादी मोठी मेडिकल इमर्जन्सी येते. कंपनीचा विमा अपुरा पडतो. आता बिल कसं भरायचं? मग मुलांच्या शिक्षणासाठी किंवा घरासाठी जपून ठेवलेली एफडी किंवा म्युच्युअल फंड तोटा सहन करून विकावे लागतात. अनेक वर्षांची मेहनत आणि आर्थिक नियोजन एका क्षणात मातीमोल होतं. म्हणूनच एक वेगळी हेल्थ पॉलिसी म्हणजे फक्त एक कागद नाही, तर ती आपल्या आर्थिक स्वप्नांभोवती असलेली एक मजबूत ढाल आहे. ती आपल्या कष्टाचा पैसा आणि आपल्या कुटुंबाच्या भविष्याचं रक्षण करते. तर ह्या 4 कारणांवरून एक गोष्ट अगदी सूर्यप्रकाशासारखी स्पष्ट होते. फक्त कंपनीच्या पॉलिसीवर अवलंबून राहणं म्हणजे आपल्या आर्थिक भविष्याला जाणून-बुजून धोक्यात घालण्यासारखं आहे. चला तर मग या सर्व मुद्द्यांचा थोडक्यात आढावा घेऊया. वैयक्तिक पॉलिसी कंपनीच्या कव्हरमधल्या सगळ्या उणीवा भरून काढते. नोकरी बदलताना आपलं संरक्षण करते. ती निरोगी असतानाच मिळवता येते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती आपल्या आर्थिक भविष्याचं रक्षण करते. आणि शेवटी प्रश्न फक्त एकच आहे.
वर्षाला काही हजारांचा प्रीमियम वाचवण्यासाठी आपण आपल्या लाखो रुपयांच्या गुंतवणुकीला आणि आपल्या कुटुंबाच्या स्वप्नांना पणाला लावणार आहोत का? निर्णय आपला आहे, पण विचार नक्की करायला हवा.